जीवनामध्ये तुम्ही कष्ट केले, तुम्ही आपला वेळ कामामध्ये तुमच्या परिवाराच्या गरजांसाठी तुम्ही व्यस्त होतात. आणि आज रविवारचा दिवस, जसंही तुम्हाला जी सुट्टी आहे किंवा काही लोकांना सुट्टी नाही तरी सुट्टी काढून तुमचा जॉब, व्यवसाय, जे कामं बाजूला ठेवून तुम्ही या जागेमध्ये आहात. खरंच मी तुम्हाला सांगतो, जे लोक वेळ देतो, देव आमच्या वेळेमध्ये आमच्यासाठी उभा राहतो. प्रेज द लॉर्ड. बऱ्याच वेळेला आम्हाला लोकांच्या जीवनामध्ये असंही पाहायला मिळतं, त्यांच्याकडे वेळ असतो त्यावेळेस ते घरामध्ये असतात, पाहुणकीमध्ये व्यस्त असतात, फिरण्यामध्ये व्यस्त असतात. वेळ असूनही ते घरामध्ये बसलेले असतात, परंतु चर्चमध्ये येत नाहीत. आणि ज्यावेळेस मग त्यांच्यावरती संकट येतात त्यावेळेस ते प्रभूला शोधतात. आणि देव कधीकधी अनेक वेळा त्यांच्या वेळेमध्ये कार्य करत नाही. परंतु देवाच्या लोकांनो, देव हा दयाळू परमेश्वर आहे, तो आमचा पिता आहे. म्हणून आम्ही नेहमी आमच्या पित्याच्या उपस्थितीमध्ये येण्यासाठी आम्ही आतुर असलं पाहिजे. हालेलुया. देवाच्या लेकरांनो, यावेळेस जसं मागच्या रविवारी किती लोक होते तुमच्यापैकी मागच्या संडेला? ओके. मी मागच्या रविवारी तुम्हाला तुमच्याशी बोलत असताना मत्ती कृष्णवर्तमान याचा 25 अध्याय आणि त्याच्या 10व्या वचनावरती आपण मनन करत होतो. आणि वचनाचं शीर्षक आहे की काय तुम्ही तयार आहात काय? हालेलुया. शेजारच्याला सांगा, तुम्ही तयार आहात का? तुम्ही तयार आहात का? आणि का माहीत आहे का कशासाठी तयार? जरा वाचा ते वचन, मत्ती कृष्णवर्तमान याचा 10वा अध्याय, 25 अध्याय आणि वचन 10. बायबल आम्हाला सांगतं की त्या विकत घेण्यास गेल्या असता वर आला, तेव्हा ज्यांची तयारी झाली होती त्या त्याच्याबरोबर आत लग्नास गेल्या आणि दार बंद झाले. हालेलुया. हालेलुया. ज्यांची तयारी झाली होती त्या आत गेल्या आणि दार बंद झालं. आणि म्हणून हा संदेश किंवा हे वचन आम्हाला हे शिकवतं की तुमच्यासाठी जोपर्यंत दरवाजा उघडा आहे, दार उघडलेला आहे, तोपर्यंत तुम्ही आत जाण्याची तयारी तुमची असली पाहिजे. आणि ज्या वेळेला दार बंद होईल आणि मग सगळं काही तुमच्या हातातून निसटून गेलेलं असेल. नोहाच्या काळाबद्दल आम्ही पाहिलं की नोहा जोपर्यंत तारू बनवत होता तो लोकांना सांगत आणि शिकवत होता. आणि बायबल आम्हाला सांगतं की लोकांनी ऐकलं नाही, ते तयार झाले नाही. ते त्यांच्या मनाचा, अंतकरणाचा कठोरपणा, थिटपणा करून ते त्यांच्या मनमानीमध्ये राहिले. वेळ आली, नोहासोबत त्याचा परिवार आणि देवानं ठरवलेले पशुपक्षी ज्यावेळेस आत गेले, स्वतः परमेश्वराने ते दार बंद केलं. आणि योहान 10 प्रमाणे ते दार जे आहे ते प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि येशू म्हणाला, मी मार्ग, सत्य आणि जीवन आहे, माझ्याकडे आल्यावाचून स्वर्गातल्या देवाकडे कोणाला जाता येत नाही. परंतु मागच्या वेळेस आम्ही तयारीविषयी ज्यावेळेस ऐकलं, तर तयारी जर झाली नाही तर काही इशारे आम्ही मागच्या वेळेस आम्ही पाहिले. जसं लुकाच्या शुभवर्तमानामध्ये 13व्या अध्यायाच्या 25 ते 27 वचनामध्ये की एक वेळ येणार आहे की घरधनी स्वतः दार बंद करून घेणार आहे. आणि म्हणून लूक 13:24 लिहिल्याप्रमाणे आम्ही आमची तयारी केली पाहिजे. आम्ही देवाच्या राज्यासाठी तयार असलं पाहिजे, कारण एक वेळ येत आहे, न्यायाचा दिवस जवळ येत आहे. आणि म्हणून प्रगटी 20 अध्यायामध्ये आणि 20 अध्यायाच्या 15 वचनामध्ये जसं देवाचं वचन आम्हाला सक्त इशारा देतं की ज्या ज्या लोकांची जीवनाच्या पुस्तकामध्ये नावं आढळणार आहेत ते लोक तिथे एंट्री करणार आहेत. आमेन. आणि म्हणून देवाच्या लोकांनो, या दिवसांमध्ये आपली प्रभूच्या येण्यासाठी, त्याच्या आगमनासाठी, त्याच्या राज्यामध्ये प्रवेश करण्यासाठी आपण स्वतःची तयारी या दिवसांमध्ये करा. जर आम्हाला शास्त्रवचन, आज मला त्याच विषयाला तुमच्यासमोर कंटिन्यू करायचं आहे. शास्त्रवचन आम्हाला काय सांगतं? मत्तीचं शुभवर्तमान याचा 24 अध्याय आणि त्याचं 42 वचनापासून 42 ते 44 वचन जर वाचलं तर प्रभू आम्हाला सांगतो, म्हणून जागृत राहा, कारण कोणत्या दिवशी तुमचा प्रभू येईल हे तुम्हाला ठाऊक नाही. आणखी समजा की कोणत्या प्रहरी चोर येईल हे घरधण्याला कळले असते तर तो जागृत राहिला असता आणि त्याने आपले घर फोडू दिले नसते. म्हणून तुम्हीही सिद्ध म्हणजे तयार असा, कारण तुम्हाला कल्पना नाही अशा घटकेस मनुष्याचा पुत्र येणार आहे. हालेलुया. आम्ही का तयार राहण्याची गरज आहे? का आम्हाला प्रभूच्या आगमनासाठी या दिवसांमध्ये पुष्कळ गोष्टीची तयारी लोक करत आहेत.
एखाद्या देशाला युद्ध करायचं असतं त्यावेळेस तो वेगळ्या प्रकारची तयारी करतो, तो वेगळी रणनीती आखत असतो, तो वेगळ्या शस्त्रसामग्रीचा साठा करत असतो. आणि मग तुमची जर तयारी या दिवसांमध्ये जर तुम्हाला करायची तर प्रभूचं वचन आम्हाला काय सांगतं, काही गोष्टी याच्यामध्ये फार महत्त्वाच्या आहेत. या वचनामध्ये, या वचनाची जी सुरुवात आहे ती म्हणून या शब्दाने होते. म्हणून म्हणजे या अगोदर काहीतरी घटना घडलेल्या आहेत आणि म्हणून जागृत राहण्यासाठी देवाचं वचन सांगतं की कोणत्या दिवशी प्रभू येईल हे तुम्हाला ठाऊक नाही. जर आम्हाला तयारी फार सोपी गेली असती जर आम्हाला माहीत असतं येशू कोणत्या तारखेला येणार आहे. हालेलुया. या अगोदर अनेक कल्टवाले आले, अनेक डॉक्ट्रिन्सवाले आले आणि त्यांनी येशू अमक्या अमक्या तारखेला किंवा अमक्या अमक्या दिवशी येणार आहे अशा प्रकारचे भाकीत किंवा भविष्यवाण्या केल्या आणि ते खोटे ठरले. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं की मी येण्या अगोदर अशा गोष्टी घडणार आहेत, लोक तुम्हाला सांगतील तो इथे आहे, तो तिथे आहे, त्यावेळेस त्यांचं ऐकू नका. प्रेज द लॉर्ड. आणि देवाचं वचन आम्हाला सांगतं की प्रभू येशू ख्रिस्त कोणत्या तारखेला कोणत्या घटकेस येणार आहे हे आम्हाला ठाऊक नाही. म्हणून आम्हाला जागृत राहण्याची, तयार राहण्याची गरज आहे. आम्हाला जर माहीत असतं तर आम्हाला सोपं गेलं असतं की आम्ही म्हटलं असतं की चला या आठवड्यात आपण आपल्या लेकरांची तयारी करू, या पुढच्या आठवड्यात आपल्या पाहुण्यांची तयारी करू, या आठवड्यात आपण हे कामं करू आणि या आठवड्यात फक्त उपवास प्रार्थना करून आपली तयारी करू आणि स्वर्गामध्ये जाऊ. हालेलुया. किती सोपं झालं असतं ना. परंतु देवाचं वचन आम्हाला सांगतं की तो कोणत्या दिवशी येणार आहे हे आम्हाला माहीत नाही. पुष्कळ लोक दुर्दशेत आणि वाईट अवस्थेमध्ये प्रभूला ज्या दिवशी सापडतील, किती भयानक परिस्थिती त्यांची त्या दिवशी होईल. आणि दुसरी गोष्ट आम्हाला प्रभूचं वचन सांगतं की आणखी हे समजा की कोणत्या प्रहरी चोर येईल हे घरधण्याला कळले असते तर तो जागृत राहिला असता आणि त्याने आपले घर फोडू दिले नसते. विचार करा, चोरांनी तुम्हाला फोन केला की ब्रदर सिस्टर आज मी तुमच्या घरी चोरी करायला येणार आहे एवढ्या एवढ्या वाजता. तुम्ही काय कराल त्या दिवशी? तुमचं सगळं सोनं बिनं काढून तुम्ही बाहेर आणून ठेवणार. ब्रदर चोर, धन्यवाद तुम्ही फोन केला, या आणि घेऊन जा. तुम्हाला माहीत आहे तो येईल, त्यावेळेस त्याच्याकडं तो सशस्त्र असेल, तो बळकट असेल, ताकदवर असेल आणि मग तुम्ही पोलिसांना फोन लावाल किंवा तुम्ही 4 लोक घरी बोलवून ठेवाल, 4-2 बॉन्सर तैनात कराल तुम्ही तुमच्या दारामध्ये आणि परफेक्ट तुम्ही फिल्डिंग लावाल त्या चोराला मारण्यासाठी किंवा पकडण्यासाठी आणि तुमचं धन आणि तुमच्या मौल्यवान वस्तू वाचवण्यासाठी. आज तुमच्याकडे मौल्यवान धन आणि कुठल्या गोष्टी काय आहेत तर तुमचा आत्मा तुमच्यासाठी सगळ्यात मौल्यवान आहे. कारण बायबल सांगतं माणसाने सगळं जग मिळवलं आणि आत्मा आपल्या जीवाचा नाश करून घेतला तर त्यामध्ये त्याला काय लाभ मिळणार आहे, त्याला काय त्याच्यामधून तथ्य करता येणार आहे. आणि म्हणून देवाचं वचन आम्हाला सांगतं की ज्या मौल्यवान गोष्टी आहेत त्या आमच्यासाठी, आमचं तारण प्रभूनं आम्हाला दिलेलं जे जीवन आहे किंवा आमचं नाव जे आहे ते जीवनाच्या पुस्तकात आढळणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि म्हणून देवाचं वचन आम्हाला पुढं सांगतं की म्हणून तुम्ही तयार असा, सिद्ध असा, कारण तुम्हाला कल्पना नाही अशा घटकेस मनुष्याचा पुत्र येईल. हालेलुया. अशा दिवशी, अशा वेळेला, अशा घटकेला विचार करा. ती घटका ज्या घटकेला तुम्ही तयार नाहीत, ती घटका ज्या घटकेला तुम्ही पाप केलेला असेल, ती घटका ज्या घटकेला तुम्ही देवाच्या आत्म्याला खिन्न केलेला असेल, ती घटका ज्या दिवशी आम्ही लबाडी केलेली असेल आणि कदाचित त्या घटकेला जर प्रभू आला तर. म्हणून बायबल आम्हाला सांगतं ती घटका आम्हाला ठाऊक नाही, ती घटका, ती वेळ आम्हाला माहीत नाही. आणि त्या घटकेची माहिती असती तर आम्ही फार चांगली फिल्डिंग लावली असती, फार चांगली व्यवस्था आम्ही आमच्यासाठी करून ठेवली असती. म्हणून 36 वचन आम्हाला काय सांगतं की त्या दिवसाविषयी व त्या घटकेविषयी पित्याशिवाय कोणालाच ठाऊक नाही, स्वर्गातील दिव्यदूतांना आणि पुत्राला देखील नाही. म्हणजे येशू ख्रिस्त हे बोलत आहे आणि येशू ख्रिस्त काय सांगत आहे? पुत्र कोण आहे? अरे वा, बऱ्याच लोकांना माहित आहे पुत्र येशू आहे. पुत्र कोण आहे? तुम्ही पण पुत्र आहात, तुमच्या बापाचे आहात. येशू पित्याचा पुत्र आहे नाही का? येशू म्हणाला मला देखील ती गोष्ट माहित नाही, म्हणजे मी कधी येणार आहे, येशूला कधी रिटर्न यायचं हे येशूला ठाऊक नाही. आज ठाऊक असेल का? आज ठाऊक असेल नक्कीच. पण येशू जोपर्यंत भूतलावर होता
येशू काय म्हणत आहे? देवदूतांना देखील माहित नाही, पुत्राला देखील माहित नाही. मला येण्याची वेळ कोणाला माहित आहे? माझ्या स्वर्गातल्या बापाला फक्त माहित आहे. तुम्हाला माहित आहे, येशयाचं पुस्तक 7 अध्यायाच्या 14 वचनामध्ये येशूच्या जन्माविषयीची भविष्यवाणी आहे. आणि तिथे देखील टाइम आणि वेळ दिलेला नव्हता. तिथं काय लिहिलं होतं की पहा, कुमारी गर्भवती होईल, ती पुत्र प्रसवेल आणि त्याला इम्मानुएल म्हणजे आमच्या संगती परमेश्वर असं त्याला म्हणतील. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. गलती कराचं पत्र 4 अध्यायाच्या 4 वचनामध्ये आम्हाला बायबल असं सांगतं की काळाची पूर्णता झाली आणि देवाने आपल्या पुत्राला या जगामध्ये पाठवला. आमेन. काळाची पूर्णता झाली आणि देवाने आपल्या पुत्राला या जगामध्ये पाठवलं. जन्म घेतला येशूने या जगामध्ये. मग विचार करा, पित्यानं ही भविष्यवाणी किंवा भाकीत दानिएलाच्या पुस्तकामध्ये, येशयाच्या पुस्तकामध्ये, उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आणि प्रगतीकरणाच्या पुस्तकामध्ये, उत्पत्ती टू रेव्हलेशन या सगळ्या पुस्तकांमध्ये येशूला येण्याचं भाकीत किंवा येशूला येण्याची भविष्यवाणी करून ठेवलेली आहे. हालेलुया. पण तो कधी येणार त्याची तारीख, वेळ, घटका सांगितलेली नाही. परंतु जशी येशूच्या जन्माची भविष्यवाणी पूर्ण झाली. कधी झाली येशूच्या जन्माची भविष्यवाणी पूर्ण? गलती 4:4 मध्ये काय लिहिलं? काळाची पूर्णता झाल्यावर. बोला, काळाची पूर्णता झाल्यावर. आणि मग येशूला परत येण्याची देखील एक भविष्यवाणी आहे आणि ती कधी पूर्ण होणार आहे? बायबल सांगतं, राज्याची ही सुवार्ता संपूर्ण जगाला सांगितल्या जाईल आणि शेवट होईल. हालेलुया, हालेलुया. किती लोक म्हणतात आमचा येशू लवकर यायला पाहिजे. जेव्हा येशू येईल त्यावेळेस काय होईल? नीले आसमां के पार जाएंगे, मेरा यीशु रहता वहाँ, हम मिलेंगे बादलों पर, हम मिलेंगे बादलों पर, देखेगा सारा जहां. हालेलुया. संपूर्ण जग पाहणार आहे आणि आम्ही उचलल्या जाणार आहोत. आम्ही आमच्या प्रियजनांना भेटणार आहोत आणि त्या ठिकाणामध्ये आनंद असेल, पण जगासाठी हाहाकार असेल. हालेलुया. काही काही व्हिडिओ व्हायरल होतात. होऊ शकतं ते AI जनरेटेड पण असू शकतात की सडनली कुठेतरी एअरपोर्टवर आहेत आणि एक व्यक्ती अचानक गायब झालेली आहे. पण ही रियालिटी आहे, हे होणार आहे आणि ते तुमच्या माझ्या बाबतीत होणार आहे. सडनली आम्ही लोकांसाठी गायब होणार असणार आहेत, परंतु त्या दिवशी आम्ही ख्रिस्तासमोर अपिअर होणार आहोत. हालेलुया. आम्ही तिथं त्याच्यासोबत समोर रूबरू होणार आहोत. म्हणून त्यासाठी आम्हाला तयारीची गरज आहे. आणि बायबल सांगतं की ती जी तयारी आहे ती आम्हाला 2025 वर्षाच्या अगोदरपासून मंडळ्या करत आहेत. आणि त्या काळामध्ये लोकांना असं वाटलं होतं की येशू येणार येणार हे प्रेषित लोक सांगत आहेत, परंतु तो कधी येणार आहे, कोणाला काय वर्षानुवर्षे चालले आणि येशू तर येईना. त्यावेळेस पेत्र म्हणाला, जो येणारा तो येईल, तो विलंब करणार नाही. कारण परमेश्वराला एक दिवस 1000 वर्षाप्रमाणे आणि 1000 वर्ष एका दिवसाप्रमाणे आहेत. आमेन. तो कसा येणार आहे? क्षणार्धामध्ये, निमिषामध्ये. डोळ्याची पापणी लवते ना लवते तोच त्याचं आगमन होणार आहे. जरा एक झापड अशी हे करा बरं. किती सेकंद लागतात? मायक्रो सेकंद सुद्धा लागत नाही. एवढं स्पीडमध्ये येशूचं येणं होणार आहे. हालेलुया. मग तुम्हाला तो असा आम्हाला कधी कधी आज कुठपर्यंत आहेत? इथे इथे आहे. ठीक आहे, मग मी स्वयंपाकाच्या तयारीला लागतो. घरातली बाई म्हणते ना, आणि ते येईपर्यंत, पाहुणे घरी येईपर्यंत मेज तयार झालेला असतो. येशू असा फोन करणार नाही, मी निघालो, तयार व्हा. आणि असं सांगितलं देखील येशूने. तुम्हाला असा फोन कट करून खाली ठेवीपर्यंत तर येशू आलेला असेल आणि लोक उचलल्या गेलेले असतील. हालेलुया.
किती सडनली होणार आहे. जे तयार आहेत ते एंट्री करणार आहेत. म्हणून बायबल आम्हाला काय सांगतं की ती घटका येशूशिवाय कोणाला माहीत नाही. परंतु बायबल आम्हाला सांगतं प्रेषितांचे कृत्य 1 अध्याय आणखीन 7व्या वचनामध्ये की जे काळ आणि समय आहेत, बऱ्याच लोकांना तरतूद करत आहेत, नाही काहीतरी आम्हाला मेळ लागलच. देव सगळ्या गोष्टी देव त्याच्या सेवकाला सांगितल्याशिवाय काहीच करत नाही. म्हणजे मग येशू सगळं तारीख देखील सांगेल. आणि कधी कधी काही लोक अतिशोक्ती करून तारखा पण अनेक लोकांनी आजपर्यंत डिक्लेअर केल्या, वर्ष डिक्लेअर केले, या वर्षी येशू येणार आहे आणि अजून आलेला नाही. परंतु 6 आणि 7 वचन काय सांगतं प्रेषित 1:6 आणि 7. मग ते एकत्र असताना त्यांनी त्याला विचारले, त्यांनी येशूला विचारलं, प्रभूजी याच काळात आपण इस्रायलाचे राज्य पुन्हा स्थापित करणार काय? तो त्यांना म्हणाला, जो काळ व समय काळ आणि समय पित्याने स्वतःच्या अधिकारात ठेवलेले आहेत, ते जाणणे तुमच्याकडे नाही. हालेलुया. ते जाणून घेण्याचा प्रयत्न नका करू मंडळी. तुम्ही त्या दिवसासाठी तयार राहण्याचा प्रयत्न करा. बायबल आम्हाला सांगतं 2 पेत्र याचा 3 अध्याय आणि 2:10 वचन की परमेश्वराचा जो दिवस आहे तो कशा प्रकारे येणार आहे. ज्या प्रकारे चोर येतो त्या प्रकारे चोरासारखा परमेश्वराचा दिवस येणार आहे. अचानक आणि सगळ्या जगावर तो येणार आहे. आणि लुकाचं शुभवर्तमान याचा 12वा अध्याय आणि 40 वचन, तर तुम्ही त्या जरी येशू येणार आहे आणि त्याचा तो जो दिवस आहे तो चोरासारखा आहे, त्याचा काळ आणि समय पित्याने स्वतःच्या अधिकारात ठेवलेले आहेत. परंतु पित्याने त्या अगोदर आम्हाला काही गोष्टीच्या चेतावण्या दिल्यात, त्या मात्र आम्हाला जे करायचं ते आम्ही केलं पाहिजे. आम्ही आज लोक काय करायला लागले माहित आहे, जे मंडळीला करायला सांगितलं मंडळी ते नाही करत आहे. मंडळी ते करत आहे जे त्यांना करायला सांगितलेलं नाही. नेमकं येशू ते कॅलेंडरचा पाठपुरावा करत आहेत. म्हणजे या वर्षी येशूच्या जन्माची भविष्यवाणी झाली आणि मग तिथून या वर्षापर्यंत एवढे वर्ष झाले आणि मग ते उत्पत्तीच्या पुस्तकातल्या वंशावळ्यांचा कालावधी जोडवण्याचा प्रयत्न करतात. मत्तईच्या शुभवर्तमानामधली, लुकाच्या शुभवर्तमानामधल्या ह्या ज्या वंशवळ्या आहेत ह्या वंशवळ्या जोडण्याचा प्रयत्न करतात. आदामापासून अब्रामापर्यंत एवढ्या पिढ्या, अब्रामापासून इथपर्यंत एवढ्या पिढ्या, मग येशूपासून आतापर्यंत झालेल्या किती पिढ्या, मग आता कितवी पिढी चालू आहे आणि बराबर येशूचं येणं अब्रामाच्या नंतर कितव्या पिढीत येशू आला, मग आता येशूचं आगमन कोणत्या पिढीत होणार आहे. ह्या देवानं ज्या गुप्त गोष्टी ठेवलेल्या आहेत त्यामध्ये देवाचं गौरव आहे. हालेलुया. आणि म्हणून देवानं जेवढं आम्हाला प्रगट केलेलं आहे ते त्याच्या वचनामध्ये आहे. हालेलुया. आणि त्याच्या वचनानुसार आम्हाला मग त्या पिढ्या काढल्याच्या नंतर लोक त्या वर्षी फार तयार झाले. तुम्हाला माहित आहे 2012 मध्ये लोक किती पश्चाताप केला लोकांनी. 2012 मध्ये लोकांचं काय सांगू, मी पण घाबरून गेलो होतो. आता जायचंय, या वर्षी जायचंय आपल्याला आणि 31च्या रात्रीला होईल म्हटलं, पण मी 1 तारखेला उठलो. मी पण घरातच होतो, माझे घरचे पण घरातच होते. बाहेर येऊन पाहिलं सगळेच घरात होते. हालेलुया. चर्चमध्ये गेल्यावर सगळे चर्चमध्ये होते. न्यूज लावून पाहिली, सगळे ज्याच्या त्याच्या घरात होते. प्रेज द लॉर्ड. कोणी गेलं नाही, उचलल्या गेलं नाही. म्हणून काळ आणि समय पित्याने स्वतःच्या अधीन केलेले आहे. म्हणून इमॅजिनेशन करण्यापेक्षा स्वतःची तयारी ठेवा. तयार राहून मेला तर येशू येईल त्या दिवशी कबरा उघडतील. अचानक मेला, वाहून गेला तर नद्या बाहेर टाकतील. समुद्रात जाऊन पोहोचला तर समुद्र बाहेर फेकेल. आणि घरातले प्रभूमध्ये नाहीत, त्यांनी तुम्हाला जाळलं तर त्या राखेतून पण बाहेर याल तुम्ही. हालेलुया. एक तुम्हाला पार्थिव शरीर परमेश्वर देईल. जिवंत आहात, येशू येईपर्यंत त्या तयारीत राहा की येशू आला की टाक उचलल्या गेलं पाहिजे. आणि हे सोपंही आहे आणि पाहिजे तेवढं सोपं देखील नाही आहे. हालेलुया. आणि म्हणून देवाच्या लोकांनो, पण प्रभूमध्ये जर तुम्ही आहात तर प्रभूमध्ये पाऊल म्हणतो मी सर्व काही करण्यासाठी समर्थ आहे. येशूमध्ये
आणि आम्ही येशू ख्रिस्तामध्ये आहोत. कारण 2 कोरिंथ 5:17 काय लिहिलं की पहा जुनं ते होऊन गेलं, आता सर्व काही नवीन झालेलं आहे. जो येशू ख्रिस्ताच्या ठाई आहे तो नवीन उत्पत्ती आहे. तुम्ही मी ती नवीन उत्पत्ती आहोत. बायबल आम्हाला काय सांगतं 40 वचनामध्ये, तुम्ही तयार राहा. लूक 12 आणि त्याचं 40 वचन की तुम्ही सिद्ध असा, तुम्ही सिद्ध म्हणजे तयार राहा, तयार असा, कारण तुम्हास वाटणार नाही, कारण तुम्हाला वाटणार देखील नाही त्या घटकेस मनुष्याचा पुत्र येईल. त्या घटकेस त्यावेळेस मनुष्याचा पुत्र येईल. तेव्हा पेत्र म्हटले, बस त्यावेळेस. कोणत्या वेळेस प्रभू येणार आहे? नाही, कोणत्या वेळेस? सुरुवात कशी आहे वचनाची? तुम्ही सिद्ध असा, हा, कारण मनुष्याचा तुम्हास वाटणार नाही, तुम्हास वाटणार नाही त्या घटकेस. कोणत्या घटकेस येणार आहे प्रभू? त्या घटकेस. नाही, त्या म्हणजे कोणत्या? तुम्हाला वाटणार नाही. तुम्हाला वाटतं का आज प्रभू येईल? तुमच्या वाटण्याला काय? कारण वचन सांगतं तुमच्या वाटण्यावर काहीच नाहीये. हालेलुया. तुमच्या वाटण्यावर भाजी टेस्टी होईल, पण तुमच्या वाटण्यावर प्रभू येणार नाही. तुम्हाला वाटेल त्या दिवशी नाही, तुम्हाला वाटणार नाही त्या दिवशी प्रभू आलेला असेल. आमेन, हालेलुया. म्हणून तयार राहा म्हणजे नेमकं काय करा? तयारी कोणत्या प्रकारे बायबल आम्हाला सांगतं. मत्तयाचं सुवर्तमान 24 अध्यायामध्ये परत या आणि त्याच्या 36 वचनापासून. मत्तयाचं सुवर्तमान 24 अध्याय. त्या दिवसाविषयी व त्या घटकेविषयी पित्याशिवाय कोणालाच ठाऊक नाही, स्वर्गातील देवदूतांना देखील माहित नाही, पुत्राला देखील नाही. नोहाच्या दिवसात होते त्याप्रमाणे मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल. तेव्हा जसे जलप्रलयाच्या पूर्वीच्या दिवसात नोहा तारवात गेला व त्या दिवसापर्यंत लोक खात पित होते. कोणत्या दिवसापर्यंत? नोहा तारवात जायच्या दिवसापर्यंत लोक सगळी मोजमजा करतील. कोणत्या दिवसापर्यंत माहित आहे? मंडळी उचलल्या जाण्याच्या दिवसापर्यंत. हालेलुया. आणि मग पाऊस चालू नाही होणार, मग महासंकटाचा काळ चालू होणार. ते 666 येणार आहे, काळजी करू नका. 666 100% 1000% येणार आहे. पण ज्या दिवशी तो लागू होईल त्याच्या उद्घाटनासाठी मंडळी नसेल, मंडळी अंतराळात असेल. हालेलुया. कोणती मंडळी? जी मंडळी वचन रूपी जलस्नानाने शुद्ध केल्या जात आहे. काही लोकांना माहिती आहे का, हिवाळ्यात आंघोळ करू वाटत नाही, ते तसेच राहतात. ते म्हणतात काश आंघोळीच्या गोळ्या भेटल्या असत्या तर किती चांगली गोष्ट झाली असती. अशा अनेक लोक आहेत, उन्हाळा, हिवाळा, पावसाळा, त्यांना वचनाच्या जलाची आंघोळच करू वाटत नाही. आणि कोण उचलल्या जाणार आहेत? वचन रूपी जलस्नानाने स्नान केलेली मंडळी. आजकालच्या मंडळांना सगळं पाहिजे. कोणकोणत्या गोष्टी पाहिजे? आराधना, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, वचन, भूत काढायची, अन्य भाषा, सगळ्या गोष्टीमध्ये मंडळी इंटरेस्टेड आहे. वचनामध्ये तयार तर आहेत वचन ऐकायला, पण जमीन रस्त्यावर पडलं, काही बी काटेरी भूमीवर पडलं, काही बी खडकावर पडलं, आणि काही बी चांगल्या जमिनीत पडलं. त्याच्यातही 3 टप्पे. पीक येताना कुठं 30 पट आलं, कुठं 60 पट आलं, कुठं 100 पट आलं. हालेलुया. जे काट्यात पडलं ते वाळून गेलं, ते वाढलंच नाही. जे खडकाळीवर पडलं
ते उगवलं आणि वाळलं. तसे मंडळीत उगवलेले असे तरारून उगवलेले बरेच दिसतात, वाळून जातात. ओके, वाचा. त्या दिवसापर्यंत लोक खात पित होते, हा. लग्न करून घेत होते, हा. लग्न करून देत होते. हा. आणि जलप्रलय येऊन सर्वांना वाहून नेईपर्यंत हा. त्यांना समजले नाही. समजलंच नाही. काही लोक जेवता जेवता वाहून गेले. काही लोकांवर अक्षता फेकता फेकता नवरी नवरदेवा सहित वऱ्हाड वाहून गेला. हालेलुया. काही लोकांचं नाही, कळलंच नाही. बऱ्याच लोकांचं असं होणार आहे. फार भयानक परिस्थिती होणार आहे ती. आणि मग तसेच मनुष्याचा पुत्राचंही येणं होईल. मनुष्याच्या पुत्राचं येणं होईल. किती भयानक असेल विचार करा. ती लोक नवा तिकडे आत जाण्याची तयारी करत आहे. हे डीजेवर नाचत आहेत. विचार करा, डीजे सहित वाहून जाणार आहेत. हा, तिकडे इकडे मंडळीत लोक वचनानुसार आपली बांधणी करत आहेत. नको, आता आपण प्रभूमध्ये आलो. विजोड होऊ नका लग्नाच्या बाबतीत. त्यांच्या परंपरेप्रमाणे आपल्या परंपरा ठेवू नका. ते पिवळे झाले म्हणून तुम्ही पिवळे होऊ नका. एकदा एका बहादराला असंच सांगितलं, ऐकलं नाही. आणि आम्हाला आमंत्रण दिलं हळदीचं. आम्ही गेलो नाही. म्हणून निरोप पाठवला, पाळक हळद खात नाही का? म्हणलं देवानं हळद खायला बनवली. लावायला पण बनवली. आयुर्वेदिक आहे. मग 15-20 दिवसांनी आम्ही असंच गेलो अचानक. त्या दिवशी त्या व्यक्तीला हळद लावलेली होती, पण आंबी हळद होती. लोकांनी फटके दिले. ते घरात घुसून म्हटलं आता कशी हळद वाटते. हालेलुया. इकडे देवाचे लोक देवाच्या मार्गामध्ये वाढ. नवर देव आहे ना, लग्नाच्या पोशाखातच उचलून घेतले असते वर. आणि तसंच मनुष्याच्या पुत्राचं होणार आहे. विचार करा बरं, हळद लावलेला नवर देव उचलायला कसं वाटेल प्रभूला.
हां, लग्न झाल्याच्या नंतर 3-4 दिवसानं लावा, नाही तर 4-8 दिवस अगोदर लावा. 3 दिवस अगोदरच का? कारण आम्ही ज्यामधून देवानं आम्हाला काढलं, आम्ही त्यामध्ये जाऊन मिसळत आहोत. एका राजाच्या मुलीने ना डुकराचं पिल्लू आवडलं म्हणून पाळलं, आणि ती त्याला ज्या शॅम्पूनं ती आंघोळ करायची त्या शॅम्पूनं त्या डुकऱ्याच्या पिल्ल्याला आंघोळ घालायची ती. आणि त्या डुकराला, त्या पिल्ल्याला सोन्याचा पट्टा बांधला, सोन्याची साखळी त्याला, आणि फिरवायची गल्ली गावातून. माझं पाळलेलं डुकराचं पिल्लू. तर रोज त्या दुसऱ्या डुकरांना वाटायचं, अरे हे डुकर असून आपला याचा स्मेल जरा वेगळा येतोय. पण एक दिवस ते डुकराचं पिल्लू आहे ना असं त्या राजकुमारीच्या हाताला हिजाडा देऊन आहे ना पळालं. म्हणलं काय सारखा आवाज माझ्या काय ओळखीचा नाही, एवढा शॅम्पूचा हे गंधावास आहे हा. ते पळत गेलं आणि घाणीत लोळायला लागलं. ते म्हणाल, आबाया मै, हे माझं खरं वास्तव्य आहे. हालेलुया. प्रभूनं ज्याच्यातून काढलं त्याच्यात लोळायला जाऊ नका. मनुष्याच्या पुत्राचं येणं नोहाच्या काळातल्या काळासारखं होणार आहे. हालेलुया. आमचे सिनियर पास्टर आम्हाला नेहमी सांगतात, आम्ही त्यांना प्रश्न करत असतो की सर, इतर पालक तर ते त्यांचं काय नाही, ते सगळं काळ्या मण्यावर डोरल्यावर पण प्रार्थना करतात, ते करतात, म्हणून तुम्ही करू नका ना. तुम्ही ते करा, प्रभू जे सांगतो तुम्हाला. बाकीच्या गोष्टी प्रभू पाहून घेईल. हालेलुया. म्हणून देवाच्या लोकांना वचनरूपी जलस्नानाने आंघोळीच्या गोळ्या खाऊन काम धकवायचं नाही, वचनाची आंघोळ करायची. प्रेज द लॉर्ड. कारण प्रभू घ्यायला येत आहे. आणि म्हणून आपली तयारी या दिवसांमध्ये असणं फार गरजेचं आहे. जर ती तयारी नाही तर अनेक गोष्टी धोक्याच्या असणार आहेत. तर त्यासाठी आम्हाला काही गोष्टी तयारीसाठी परमेश्वराने आम्हाला दिल्या किंवा करायला सांगितलेल्या आहेत. याच वचनांमध्ये जर तुम्ही काही गोष्टी जर वाचल्या तर त्या वचनामध्ये तसेच 33 वचनापासून तुम्ही या सर्व गोष्टी पाहाल तेव्हा तो जवळ दाराशीच आहे असे समजा. आणि कोणत्या गोष्टी पाहाल तेव्हा? अंजिराच्या झाडाचा दाखला त्याने सांगितला. त्याची डाळी कोमल असतात, तिला पाने फुटू लागली म्हणजे उन्हाळा जवळ आला. आणि मग ज्यावेळेस तुम्ही पाहता की या जगामध्ये नोहाच्या काळातल्या प्रकारे घडत आहे, त्यावेळेस तुम्ही जागृत राहा. तो दाराशी येऊन ठेपलेला आहे असं समजा आणि तुमची तयारी चालू ठेवा. येशू आता कुठे उभा आहे? कधीपासून उभा आहे? प्रगटीकरणाचं पुस्तक 20वा अध्याय 3रा अध्याय आणि 20वा वचन. प्रगटी 3:20. समजा कशाला? तो स्वतः सांगतोय, पहा मी दाराशीच उभा आहे आणि मी दार ठोकत आहे. जो कोणी माझा आवाज ऐकेल आणि दार उघडेल, मी त्याच्यासोबत आत येईल आणि जेवण करेल. आमेन. हालेलुया. ओके. म्हणून या दिवसांमध्ये स्वतःची तयारी ठेवा, जागृत राहा. आपली तयारी कशा प्रकारची असली पाहिजे? महत्वाच्या 4-5 गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. पहिली गोष्ट, म्हणून पश्चाताप करा, वळा आणि स्वतःला पवित्र करा. 1 पेत्र याचा 1ला अध्याय आणि 16वं वचन. त्या ठिकाणी प्रभूचं वचन सांगतं की तुम्ही पवित्र असा, कारण तुमचा देव परमेश्वर पवित्र आहे. हालेलुया. दुसरी गोष्ट, वचन पाळणारी मंडळी बना. तुमच्या शेजारच्याला सांगा, आपण वचन पाळणारी मंडळी बनूया. कारण परमेश्वराचं वचन, याकोबाचं पत्र 1ला अध्याय आणि 22 वचन आम्हाला सांगतं की फक्त वचन ऐकणारे असू नका. किती लोक वचन ऐकतात? मी पण ऐकत आहे. बायबल सांगतं फक्त ऐकणारे असू नका, तर वचनाप्रमाणे आचरण करणारी मंडळी बना. वचनरूपी जलस्नानाने आंघोळ केलेली मंडळी म्हणजे काय? त्याच्या आचरणातून दिसणार. स्तोत्रसहिता एखादी व्यक्ती वचनरूपी जलस्नानाने आंघोळ झालेली आहे
हे कसं सिद्ध होईल? तो वचन पाळणारा हे कसं कळेल? कारण स्तोत्रसंहिता 119 अध्याय आणि 105 वचन आम्हाला सांगतं की हे परमेश्वरा, तुझं वचन माझ्या पावलांसाठी दिवा आहे का प्रकाश आहे? दिवा आहे आणि माझ्या मार्गासाठी काय आहे? प्रकाश आहे. ज्यावेळेस तुम्ही त्या वचनाला स्वीकारता, त्याला अनुसरता, योहान 1:12 प्रमाणे तुम्ही अंधारात पुन्हा कधीच चालणार नाही, कारण तुम्हाला जीवनाचा प्रकाश मिळालेला आहे. आणि तो दिवा आणि प्रकाश हे परमेश्वराचं वचन आहे. तिसरी गोष्ट, जागृत राहून प्रार्थनेमध्ये तत्पर असा. या दिवसांमध्ये ज्यावेळेस एका व्यक्तीचं प्रार्थनेचं स्तर घटतं, त्यावेळेस अनेक संकट त्याच्या जीवनामध्ये काम करायला लागतात. शैतानासाठी एक खुलं मैदान त्याचं जीवन, त्याचा परिवार बनू शकतो. म्हणून देवाच्या लोकांनो, मत्तईचं शुभवर्तमान 26 अध्याय आणि 41 वचन, प्रभू येशू त्यांना म्हणाला, जागे रहा, तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागे रहा आणि प्रार्थना करा. पहिले थेसलोनिकराचं पत्र याचा 5वा अध्याय आणि 17 वचन सांगतं की निरंतर प्रार्थना करा. कधी कधी, हॅलो, कधी कधी. एका सिस्टरने प्रश्न विचारला, पास्टर या वचनात येशू असा म्हणाला तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा आणि प्रार्थना करा, मग झोपायचं कधी? त्यांना म्हणलं येशूला जाऊन विचारा, वचन माझं नाही. हालेलुया. जागृत राहणं म्हणजे आपल्या आत्मिक जीवनाबद्दल सतर्क असणं. पहिले थेसलोनिकराचं पत्र 5:17 मध्ये लिहिलं की निरंतर म्हणजे कधी? वेळ मिळाला तेव्हा प्रार्थना करणे म्हणजे निरंतर प्रार्थना करणे. बरोबर का? बरोबर ना सलमान पास्टर? अच्छा, मला वाटलं तुम्ही बरोबर म्हणताय. हा, निरंतर म्हणजे निरंतर म्हणजे निरंतर. चौथी गोष्ट, विश्वासात दृढ राहा. हालेलुया. कारण शेवटच्या काळामध्ये तुम्हाला माहित आहे, शैतान वाटेल तर विश्वासणाऱ्यांना देखील बहकवणार आहे. या पुण्यामधले अनेक लोक जे चांगल्या प्रकारचे बायबलचे अभ्यासक होते, ते आता येरुशलेम मातामध्ये आहेत. कारण ते स्वतःला बायबलचे चांगले अभ्यासक मानतात. आणि या कल्टवाले जे घरी येतात ते ना प्रेज द लॉर्ड म्हणत, गुड मॉर्निंग, गुड इव्हिनिंग, नमस्कार, ते प्रार्थना करतात का तुम्हाला शिव्या देतात, ते त्यांचंच माहीत असतं. ते काय आमच्यासारखी प्रार्थना करत नाहीत. आणि ते तुमच्यासोबत डेबिट करणार. पहिलं काय आहे, देवानं सृष्टी कशी निर्माण केली, आणि मग स्वर्गात यहोवाची एक बायको दाखवणार, मग येशूची पत्नी दाखवणार, आणि वचनात मग तुम्ही पाळकाचा ऐकता का येशूचा ऐकता? तुम्ही काय सांगणार? तुम्ही पाळकावर विश्वास ठेवता का बायबलवर विश्वास ठेवता? तुम्ही सांगा. हा, बराबर ना? मग तुमचा पाळक लबाड आहे. चला या तुम्हाला बायबलमधून दाखवतो. असं म्हणला की त्याला म्हणायचं पटकन उठ. बायबलमधले एलियानं 450 मारून टाकले होते. हालेलुया. खोटे संदेश ते, पटकन उठ. असं बोललो होतं मी एका जणाला. मी तुमचा पाळक आहे. आशांसोबत असं बोलू शकता? आशांचं स्वागत करू नका असं बायबल सांगतं. विश्वासात दृढ राहा. बायबल आम्हाला सांगतं की बरेच लोक काही कृतींमध्ये दृढ आहेत. इब्री लोकाचं पत्र 10वा अध्याय आणि 23 वचन. वाचा मिळाला असेल तर. आपण न डळमळता आपण न डळमळता आपल्या आशेचा पत्कर दृढ
धरू. आपल्या आशेचा पत्कार दृढ धरून, कारण ज्याने वचन दिले होते कारण ज्याने वचन दिले होते विश्वासनीय आहे. तो परमेश्वर विश्वासनीय आहे. हालेलुया. ज्यानं अभिवचन दिलं, अब्रामाला ज्यानं अभिवचन दिलं होतं की तुला संतती होणार, आणि मग रोमकराच्या पत्रामध्ये लिहिलं की आशेला जागा नसतानाही त्याने देवावर, अभिवचन देणाऱ्यावर विश्वास ठेवला, कारण त्याला माहित होतं की मला अभिवचन देणारा परमेश्वर आहे, तो कोणता माणूस नाही. हालेलुया. आणि म्हणून देवाच्या लोकांनो, योहानाचं शुभवर्तमान 15वा अध्याय आणि 4 वचनामध्ये कशा प्रकारे तुम्ही दृढ राहाल त्याच्यामध्ये बायबल आम्हाला सांगतं की प्रभू येशू म्हणाला, तुम्ही माझ्यामध्ये आणि माझी वचन तुमच्यामध्ये असू द्या. आणि मग 15:7 मध्ये तो म्हणाला, तुम्हाला जे पाहिजे ते तुम्हाला मिळेल. 5वी गोष्ट, चांगलं कार्य, चांगले कृत्य करण्याच्या द्वारे स्वतःची तयारी करा. येशू येईल त्या दिवशी तुम्ही तयार कोणत्या गोष्टीच्या द्वारे असला पाहिजे. पहिली गोष्ट, तुम्ही या दिवसांमध्ये पश्चाताप करून देवाकडे वळलेल्या व्यक्तीपैकी तुम्ही असला पाहिजे. दुसरी गोष्ट, तुम्ही पवित्रतेमध्ये तुम्ही गांभीर्यानं तुम्ही असला पाहिजे. वचन पाळणारे, फक्त ऐकणारे तुम्ही नसला पाहिजे. तिसरी गोष्ट, तुम्ही जागृत राहून प्रार्थना करणारे लोक असला पाहिजे. चौथी गोष्ट, तुम्ही विश्वासात दृढ असणाऱ्या लोकांपैकी तुम्ही असला पाहिजे. कारण शेवटच्या काळात लोक विश्वासाचा त्याग करतील. तुम्हाला बरेच लोक तुम्हाला आढळतील की ते चर्चमध्ये आले आणि सडनली कुठेतरी रस्त्याने एखाद्या वेळेस भेटतात. आता नाही, आता आम्ही आमच्यात आहोत, समजून घ्या. आणि मग चांगली कार्य करण्याच्या द्वारे एक तयारी ठेवणारा व्यक्ती, एक तारण पावलेला व्यक्ती आपल्या जीवनामध्ये तो चांगली कामं करताना सापडतो, चांगली कृत्य करताना सापडतो. कलसीकराचं पत्र 3रा अध्याय, गलतीकराचं पत्र 5वा अध्याय आणि 6वं वचन, त्या ठिकाणामध्ये बऱ्याच वेळेला आपण भौतिक गोष्टीकडे लक्ष देतो. वाचा. कारण आपण आत्म्याच्या द्वारे विश्वासाने नीतिमत्वाचे आशा धरून वाट पाहत आहोत. ख्रिस्त येशूमध्ये असलेल्याची सुनता होण्यात किंवा न होण्यात काही सामर्थ्य आहे असे नाही. त्या काळामध्ये लोक काय म्हणायचे, नाही नाही, आपल्याला स्वर्गात जर जायचं असेल तर मोशेचं नियमशास्त्र महत्वाचं आहे, सुनता झालीच पाहिजे तर स्वर्गात जाणार. पण पाऊल या गोष्टीचं खंडन करतो आणि काय म्हणतो, आपण येशूवर विश्वास ठेवणारे आहोत. सुनता, खतना करून स्वर्गात, खतना ही मानवी कृती झाली, या कृतीच्या द्वारे नाही आपण स्वर्गात जाणार. आपण येशूवरच्या विश्वासाच्या द्वारे स्वर्गामध्ये जाणार आहोत. चांगलं काम काय आहे? चांगलं काम सुनता नाही, चांगलं काम हृदयाची सुनता करून घेणं आहे. दुसरी गोष्ट, मत्तयाचं शुभवर्तमान 25 अध्याय आणि त्याच्या 35 आणि 36 वचनाला जर तुम्ही वाचलं तर प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो त्या ठिकाणामध्ये, कारण मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खावयास दिले, ताणेला होतो तेव्हा मला प्यावयास पाणी दिले, परका होतो तेव्हा मला घरात घेतले, पुढं उघडा होतो तेव्हा मला वस्त्र दिले, मला कपडे दिले, आजारी होतो तेव्हा माझ्या भेटीला आला, बंदीशाळेत होतो तेव्हा तुम्ही माझ्याकडे आला. त्यावेळेस नीतिमान त्याला उत्तर देतील, प्रभूजी, आम्ही तुला कधी कपडे घेतले? प्रभू, आम्ही कधी तुला जेवायला दिलं? प्रभू, तू कधी आजारी होता आणि आम्ही तुला भेटायला आलो? आम्ही कधी केलं प्रभू तुझ्यासाठी? तेव्हा प्रभू त्यांना काय म्हणेल? सांगा ना, काय म्हणेल? तेव्हा राजा त्यास म्हणाला, उत्तर देईल, मी तुम्हास खचित सांगतो की. तेव्हा तो त्यांना उत्तर देऊन म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो की ज्या अर्थी तुम्ही या माझ्या कनिष्ठ बंधूपैकी एकाला केले त्या अर्थी ते मला केलेलं आहे. हालेलुया. चांगली कामं कनिष्ठ बंधूला. जर एखादा उघडा दिसतोय याचा अर्थ फक्त पाळकाला कपडे घेणं नाही. काही लोक याचा अर्थ
एकट्याशी लावतात. प्रभूला धन्यवाद. पुष्कळ लोक आहेत जे ख्रिसमसच्या काळात आणि अदर वेळेला देखील मला त्यांनी वस्त्र दिलेत. पण याचा फक्त एवढा अर्थ नाही की फक्त पास्टरला कपडे घेणं. ते करता तुम्ही, तो तुमचा चांगुलपणा आहे आणि ते करणं चांगली गोष्ट आहे. पण जर एखादा उघडा आहे, बाप्तिस्मा घेण्यासाठी योहानाकडे काही लोक आले, ते म्हणाले आम्ही काय करावं? त्यावेळेस येशू त्यांना सांगण्यात आलं, तुमच्याजवळ 2 भाकरी आहेत, एक त्याला द्या जो उपाशी आहे. तुझ्याकडे 2 सदरे आहेत, ते एक त्याला दे जो उघडा आहे. हालेलुया. आणि एखादा उघडा आहे म्हणून तू त्याला दिलं, म्हणजे तू कोणाला दिलं माहित आहे? हॅलो, येशूला. किती लोकांना वाटतं मी येशूला कपडे घालायला पाहिजे, मी येशूला कपडे घ्यायला पाहिजे. मग जा, एखादा रोडवरचा उघडा नागडा दिसतो ना, तो कोणत्या जाती धर्माचा आहे काही गरज नाही, त्यांचा बाप्तिस्मा झालेला आहे का नाही ते. येशूनं हे नाही सांगितलं बाप्तिस्मा झालेला दिलं. माझ्या लहानातील एका कनिष्ठाला, एका लहानातील लहानाला जरी तुम्ही कपडा दिला, त्याला खाऊ घातलं, ते तुम्ही मला केलेलं आहे. तुम्ही येशूचे आहात म्हणून त्याला करा त्या गोष्टी. का माहित आहे? कारण तो त्याचं प्रतिरूप आहे. हालेलुया. आणि ज्यावेळेस तुम्ही ह्या गोष्टी कराल, बायबल आम्हाला सांगतं तुम्ही चांगले कृत्य करणाऱ्यांपैकी आहात. आम्हाला का चांगली कृत्य करायची माहित आहे? एफिसकरास पत्राचा 2रा अध्याय आणि त्याच्या 10व्या 8, 9, 10 मध्ये लिहिलं की तारण आमचं कृपेनं झालंय विश्वासाच्या द्वारे, आणि म्हणून आम्ही चांगली कामं करण्याचं मनावर घेतलं पाहिजे. कोणत्या लोकांचं? कोणत्या लोकांनी? बोला, ज्या लोकांचं तारण झालंय. हॅलो, कोणाकोणाचं तारण झालंय? का वर्णातच खुश आहेत? हा, एसाव वर्णात खुश झाला, हा, भूक लागली होती म्हणून. परंतु बायबल सांगतं एफिस 2, 8 ते 10 मध्ये की, वाचा बरं 10वं वचन, मिळालं का? एफिस 2:10. आपण सत्कृत्य करावी, आपण सत्कृत्य करावी म्हणून ख्रिस्त येशूच्या ठाई निर्माण केलेले असे आपण त्याची हस्तकृती आहोत. कोणाची हस्तकृती आहोत आपण? येशूची. कशासाठी? फक्त घरात किलोभर आणून शिजून बिर्याणी करून खाण्यासाठी नाही, जे उपाशी आहेत त्यांना देण्यासाठी देखील. फक्त चांगले कपडे स्वतः घालण्यासाठी नाही, जे उघडे आहेत त्यांना देण्यासाठी देखील. हालेलुया. फक्त एवढंच केल्याने जाणार नाहीत बरं का. नाही तर बरेच डिनॉमिनेशन आहेत, ते फक्त गरिबांचीच काळजी घेतात, येशूच्या वचनाकडे बाकी दुर्लक्ष करतात. 6वी आणि शेवटची गोष्ट, आपलं लक्ष वरील गोष्टींकडे, स्वर्गातल्या गोष्टींकडे किंवा येशू येणारा या गोष्टींकडे लागलेला असू द्या. कारण या दिवसांमध्ये लोकांचं लक्ष जास्तीत जास्त कुठं लागलेलं आहे? पैसा पैसा त्याच्यावर गाणे पण तयार झालेत. ते मी म्हणून नाही दाखवणार, प्रभूचं नाही ना ते. बायबल आम्हाला सांगतं, कलसीकराचं पत्र 3रा अध्याय आणि 2 वचन, वरील गोष्टींकडे मन लावा. का? जरा वाचा बर. कलसे 3 3रा अध्याय आणि त्याचं 2रं वचन सांगतं की वरील गोष्टीकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टीकडे मन लावू नका, कारण तुम्ही मृत झाला आहात आणि तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवलं आहे. कोणामध्ये आहे तुमचं जीवन? ख्रिस्तामध्ये. ख्रिस्त कुठे आहे? वरती आहे. म्हणून वरील गोष्टींकडे मन लावा. वरील गोष्टी कोणत्या आहेत? पुष्कळ आहेत, त्याबद्दल मी तुम्हाला नंतर कधी शिकवेन. परंतु वरील गोष्टींकडे मन लावा. स्वर्गात तुमच्यासाठी काहीतरी साठवा. जिथं तुझं धन तिथं तुझं मन लागेल. म्हणून तुमचं धन ख्रिस्त असला पाहिजे. 2 पेत्र याचा शेवटचं वचन वाचूया. 2 पेत्र याचा 3रा अध्याय आणि वचन 4. पेत्राचे 2 पत्र 3 अध्याय आणि वचन 4. बायबल आम्हाला त्या ठिकाणी असं सांगतं की त्याच्या येण्याचे वचन आता कोठे आहे? कारण वाढ वडील निजले तेव्हापासून सर्व काही उत्पत्तीच्या प्रारंभापासून होते तसेच चालू आहे. कारण ते हे
बुद्धीस परस्पर विसरतात की पूर्वी देवाच्या शब्दाने आकाश आणि पाण्याच्या योग्य घडलेली अशी पृथ्वी ही झाली, त्याच्या योग्य तेव्हाच्या जगाचा. परंतु सगळ्यात महत्त्वाचं की आज आम्हाला वरील गोष्टीकडे लक्ष का लावायचंय. या ठिकाणात देवाचं वचन सांगतं की पुष्कळ लोक आहेत, ते म्हणतात आता येशूच्या येण्याचं वचन कुठं आहे, सगळेच पाळक सांगले ते पण मेले, आता आमची जायची वेळ आली, तर येशूचं येणं कुठं झालेलं आहे, कुठं येत आहे येशू. म्हणून आम्ही या दिवसांमध्ये तयारी ठेवण्याची फार आम्हाला गरज आहे. म्हणून देवाच्या लोकांनो, देवाचं वचन आम्हाला सांगतं की 11व्या वचनामध्ये पेत्राच्या त्याच अध्यायामध्ये की तरी सर्व अशी लयास जाणारी आहेत, म्हणून पवित्र वर्तणुकीत व सुभक्तीत राहून देवाचा दिवस येण्याची वाट पाहत व तो दिवस लवकर यावा म्हणून खटपट करत तुम्ही कशा प्रकारचे लोक असावे बरे. त्या दिवसामुळे आकाश जळून लयास जाईल आणि सृष्टी तत्वे तप्त होऊन वितळतील, तरी ज्यामध्ये नीतिमत्व वास करते असे नवे आकाश व नवी पृथ्वी याची त्याच्या वचनाप्रमाणे आपण वाट पाहत आहोत. हालेलुया. म्हणून वरील गोष्टीकडे लक्ष लावणारे, त्याची वाट पाहणारे बना. कारण पुष्कळ लोक आपल्या विश्वासातून डळमळतील आणि डळमळत आहेत, पण तुम्ही विश्वासात डळमळणारे नसले पाहिजे. म्हणून तुम्ही स्वतःची तयारी या प्रकारे ठेवा, नोहाच्या काळातल्या लोकांसारखे वाहून गेले नाही पाहिजे तुम्ही. म्हणून मी तुम्हाला 6 गोष्टी तयारीसाठी आज शिकवलेल्या आहेत. कोणकोणत्या आहेत बोला. पश्चाताप आणि पवित्रीकरण. बोला, पश्चाताप आणि पवित्रीकरण. दुसरी गोष्ट वचन पाळणं. तिसरी गोष्ट जागृत राहून प्रार्थना करणं. चौथी गोष्ट विश्वासात दृढ राहणं. 5वी गोष्ट चांगलं कार्य करणं. आणि 6वी गोष्ट वरील गोष्टींकडे लक्ष लावणं. उभं राहूया, प्रार्थना करूया.